Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांनी केली घोषणा. पिंपरी या ठिकाणच्या मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेला 64 तास उलटले. बचाव कार्य सुरूच. ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकले. एकाचा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पुण्यात मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेचा आढावा. पीडित कुटुंबियांना आवश्यक मदत तातडीने देण्याच्या सूचना. बैठकीवेळी फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट. मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँड अप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्ला. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. 7,000 कोटी वाया गेल्याच्या बातम्या पसरवल्या. त्यांना भाडेके टट्टू नाही तर सुपारीबाज म्हणतो. मुख्यमंत्री फडणवीस यांची ही टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यानं त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरेंचा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटला, अशी ही टीका. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याचीच बदनामी. प्रकल्पांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं हे विधान. तर सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचा हा पलटवार. भेसळखोरांना चाप बसताच राज्यातील दूध उत्पादनात मोठी घट. उत्पादनात 25% घट झाल्याची मंत्री नरहरी झिरवळ यांची कबुली. एफडीएच्या राज्यभरातील मोहिमेचा हा परिणाम. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून काल पुण्यात दोन्ही पालख्यांचं दर्शन. राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात. अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकवून देशविघातक कृत्यांसाठी फितवलं जाते. एटीएस कडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. राज्यभरात आता पावसाची काहीशी विश्रांती. मुंबईमधील उकाड्यात वाढ. तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याचा अंदाज. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.